काय कोणाला काही सुचतंय का? नाही ना, हे रंगकामाचं टेन्शन नवीनच आलंय आता. साहेब काय झालंय? नाही काही नाही. काय ठरलं? नाही ना, काहीच नाही अजून. आपण काहीतरी मार्ग शोधूया. बाबा मी सांगितलं ना तुम्हाला, आता पॅनिक होण्याने काहीच नाही होणार आहे. आपण काहीतरी मार्ग काढूयात, निघेल काहीतरी मार्ग. एक्सक्यूज मी. बाबा म्हणजे माझ्या डोक्यात एक आयडिया आहे बघा, कशी वाटते तुम्हाला ते? असंही गावातले लोक विचारतात की काही फ्रीचं मिळेल का. आपण हीच आयडिया केली तर, म्हणजे गावामध्ये फ्री गोष्टींचं वाटप केलं तर काय वाटतं? बघा ह्युमन नेचर आहे, काही फ्री मिळत असेल तर कोणीही नाही म्हणणार नाही. करेक्ट. ओके, आपण लग्नाच्या वेळी त्रिनयना देवीच्या मंदिरापासून लांब कुठेतरी गावामध्ये ना या गोष्टींचं वाटप करू. बरं, यामध्ये फक्त औषधं असं नाही तर जीवनावश्यक गोष्टी असतील, म्हणजे अन्नधान्य, तेल, डाळ, अशा सगळ्या गोष्टी. म्हणजे काय होईल, हे सगळे लोक डायव्हर्ट होतील, कोणी मंदिरात जाणार नाही, तर जे फ्रीचं वाटप सुरू आहे ना तिथे येतील. आपण त्यांना सवडच द्यायची नाही मंदिरात जाण्यासाठी. हा अद्वैत, कसं वाटतंय? हे पटतंय मला. म्हणजे आपलं इंटेन्शन जरी वेगळं असलं तरी आपण इन अ वे लोकांची मदतच करतोय ना. हा ऍक्च्युली इट्स अ गुड आयडिया. हे सगळं बरोबर आहे, पण मुख्य रंगकामाचं काय? नाही म्हणजे तुम्ही अख्खं गाव देवळापासून लांब जमवाल, पण रंगकाम चालूच राहील ना. हा, पाऊस पडला तर नाही, म्हणजे बघा ना, जर पाऊस पडला तर रंगकामाचं काम पोस्टपोन होईल ना. आता पाऊस कसा पडायला? जरा 2 मिनिटं थांबशील का फाल्गुनी प्लीज? काहीतरी सिरियस डिस्कस करतोय ना आपण. काय तन्मय? सॉरी 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 सॉरी. ओके नेत्रा, हे बघ, आता काही झालं तरी हे रंगकामाचं हे सगळं तुझ्या आजोबांच्या हातात आहे. कसं? म्हणजे मला समजलं नाही. तू तुझ्या आजोबांना फोन कर आणि त्यांना सांग काहीही कारण द्या आणि ते रंगकाम पोस्टपोन करा. नाही साहेब, आबा खोटं नाही बोलणार. मग आता काय करायचं? कसं थांबवायचं रंगकाम? यावर काहीतरी तोडगा काढावाच लागेल. साहेब काय झालंय? मला माहितीये तुमच्या मनात काहीतरी चालू आहे. मला सांगा ना काय झालंय. आणि मगाशी काय झालं होतं? सगळे बोलत होते आणि मग अचानक तुम्ही गाणं गायला लागलात आणि मग तुम्ही खोलीत गेलात. खोलीतून परत आल्यापासून मी बघते तुम्हाला, तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय साहेब. मला एकदा सांगा ना, काही झालंय का? काही अडचण आहे का? तसं काही असेल तर आपण मार्ग काढू. साहेब, माझे आबा मला म्हणतात आपल्या मनातली दुःख, वेदना सगळं फुंकून टाकायचं, मग परत ते आपल्या वाट्याने येत नाही. एकदा बोला माझ्याशी, तुमचं मन हलकं होईल, तुम्हालाच बरं वाटेल. हरकत नाही, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा बोला. नेत्रा, माझ्याच वाट्याला या गोष्टी, ही संकट काय येतात मला माहिती नाही. तुझ्यापासून काय लपवायचं नेत्रा? तुला मी सगळंच सांगितलं. तुझं आणि अद्वैतचं लग्न व्हावं हीच तर माझी इच्छा होती. आणि तुमच्या पत्रिका जुळाव्यात म्हणून मी घाईसाच गुरुजींकडे गेलो. पत्रिका काही जुळत नव्हती. तुला सगळं सांगितलं मी.
हे सगळं रुपालीला कसं काय कळलं मला माहिती नाही. बाईसाहेबांना कळलं? तिला सगळं कळलंय नेत्रा, सगळं. कसं ते मला माहिती नाही, पण तिने घैसास गुरुजींना गाठून त्यांचा व्हिडिओ शूट केला ज्यात त्यांनी सगळं सत्य सांगितलंय. आणि या व्हिडिओच्या जोरावरती ती आता मला ब्लॅकमेल करते. अद्वैतला हा व्हिडिओ दाखवण्याची धमकी देते. कारण तिला कळलंय या लग्नानंतर तुझा जीव जाणार आहे, तुझा मृत्यू होणार आहे. हे इतके दिवस हे लग्न होऊ नये म्हणून झटणारी रुपाली आता हे लग्न व्हावं म्हणून प्रयत्न करते. कारण तिला कळलंय तुझा मृत्यू होणार आहे आणि तिला तेच हवंय. हा व्हिडिओ दाखवू नये म्हणून ती माझ्याकडे 10 करोड रुपये मागते. प्रश्न पैशाचा नाहीये, कारण मला हे माहितीये या व्हिडिओच्या बदल्यात ती माझ्याकडनं काहीही करून घेऊ शकते, काहीही. मला फक्त एवढंच हवंय की हा व्हिडिओ अद्वैत पर्यंत पोचता कामा नये. मी 10 करोड तुझ्या तोंडावरती असे मारेन ग, पण त्यातही एक प्रॉब्लेम आहे. एवढी मोठी रक्कम कंपनीच्या अकाउंटवरती आहे आणि कंपनीच्या अकाउंटवरनं एवढे पैसे काढायचे म्हणजे पुन्हा अद्वैतला कळणारच. लपून छुपून काहीच करता येणार नाही. म्हणजे आपण एका संकटातून बाहेर पडतोय तर हे दुसरं संकट उभं राहिलंय आणि हे संकट खूप मोठं आहे नेत्रा. तुझा जीव जाणार हे म्हटल्यावरती अद्वैत या लग्नाला उभाच राहणार नाही. रुपाली, मला ना काही सुचत नाहीये. देवळात जाण्यापासून लोकांना कसं थांबवायचं याची तयारी झाली, पण रंगकाम निघालं ना तर सगळं निष्प्रभ ठरेल. पण नेत्राचे आजोबा काही बोलले तर? हो, नेत्राचे आजोबा बोलले ना तर काहीतरी नक्की होऊ शकेल. कारण त्रिनयना देवीच्या मंदिराचे ते पुजारी आहेत ना, पण ते खोटं बोलणार नाहीत. हो, म्हणजे तो प्रॉब्लेम आहेच. ते बोलले असते तर सांगता आलं असतं की हा दिवस चांगला नाहीये, नंतर कधीतरी करूया. पण आता तेही शक्य नाही. पण एक पर्याय आहे. काय? म्हणजे खोटं बोलायची काहीच गरज नाहीये. आपण नरोवा कुंजरोवाचा वापर करू शकतो इथे. म्हणजे नक्की काय करायचं आजी? म्हणजे तो दिवस किंवा मुहूर्त वाईट आहे असं म्हणण्याऐवजी दुसरा एखादा दिवस किंवा मुहूर्त जास्त चांगला आहे असं म्हटलं तर काहीतरी होईल ना. हो, हे अगदीच खरं आहे आई. तसं झालं तर खोटं बोलण्याची गरज नाही, सगळंच व्यवस्थित होईल. थँक्यू इंद्राणी मॅडम. खरंच तुम्ही दरवेळेला प्रॉब्लेम येतो तेव्हा काही ना काहीतरी मार्ग दाखवताच. थँक्यू. काय झालं आई? कसला विचार करताय? नाही, काही नाही. बरं, मग तुम्ही बोलून घ्या प्लीज नेत्राच्या आजोबांबरोबर. हे आत्ता नको, उद्या फोन करते. ठीक आहे, पण हे सगळं खूप महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा आई. म्हणजे हे इंद्राणी मॅडमनी सांगितलं असं नका सांगू. का? म्हणजे आई, आपला विश्वास आहे इंद्राणी मॅडमवर, पण नेत्राच्या आजोबांचा असेल नसेल कसं कळणार आपल्याला. म्हणून हे सगळं तुम्हीच सांगताय असं सांगा, म्हणजे मग ते विश्वास ठेवतील आणि आपल्याला जसं हवंय तसं घडेल. हां, बर. बोलणं झालं की कळवा मला. हो, सांगते.
अरे वा, माझ्या 10 करोड रुपयाची तयारी चालली आहे वाटतं. थोडा वेळ लागेल हं? आणि 10 करोड मोठी अमाऊंट आहे. वेळ कशाला लागेल शेखर? 10 करोड लहानच रक्कम आहे तुझ्यासाठी. कोण आहेस तू? प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शेखर राजाध्यक्ष. चल आटप पटकन. तुला माहितीये ना अद्वैत आणि नेत्राच्या लग्नासाठी मी किती प्रयत्न करतेय, किती काम करतेय. अद्वैतच्या लग्नाच्या तयारीमुळे ना सिरियसली डोकं दुखायला लागलंय माझं. पॉली प्लीज. काय प्लीज? मी तो बाजूला ठेवला कारण तुझ्या मुलाच्या लग्नाच्या तयारीमुळे डोकं दुखायला लागलंय माझं. लॅपटॉप का बाजूला ठेवलायस? कारण तू आता माझं डोकं चेपणार आहेस. ए रुपाली. शांत शांत शांत. चिडायला नको लावूस मला. चिप डोकं चिप चिप चिप. नीट 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 चिपायचं. वा, किती दिवसांनी माझ्या तालावर नाचणारा मी तयार केलेला शेखर बघायला मिळालाय मला. डोकं चेप, नाहीतर सांगेन सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवून की कसा तू स्वतःच्या लेकासाठी त्या निष्पाप नेत्राच्या जीवावर उठ. मी चेपतो, तू शांत राहा. हा, नीट चेपायचं. इथे 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 इथे. अरे एका जागी नसतं चेपायचं शेखर. डोकं असं व्यवस्थित चेपा. साहेब, तुम्ही बोलवलंत मला. काय झालं? काही हवंय? आपण आधी छान आईस्क्रीम खाऊयात. बसा. नाईस. काय नेत्रा, बरेच दिवस झाले आपण आईस्क्रीम खात छान गप्पा मारल्या नाहीयेत. आणि तसंही या लग्नाच्या गडबडीत आपल्याला बाहेर जायला जमलं नसतं. सो मी विचार केला घरीच मागवतो आईस्क्रीम आणि माझ्या बायको बरोबर छान गप्पा मारतो. आणि तसंही घरातले सगळे झोपले असतील. सो ती गँग आपल्याला इथे चिडवायला नाही येणार आहे. चल स्टार्ट कर. चिअर्स. चिअर्स. चिअर्स टू आवर लाईफ लॉंग टुगेदरनेस. हा, आपण आता आयुष्यभर एकत्र असणार आहोत त्यासाठी चिअर्स. तुला माहिती आहे नेत्र, आईस्क्रीम खाल्ल्यामुळे टेन्शन कमी होतं. आणि अद्वैत राजाध्यक्ष बरोबर आईस्क्रीम खाल्ल्यामुळे त्याचा डबल इफेक्ट होतो. काय मग मिसेस नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष? ए सॉरी नेत्रा, तुला चालणार आहे ना लग्नानंतर नाव बदललं तर? तुला चालणार नसेल तर माझी काहीच हरकत नाहीये. तू आधीच. साहेब असं का बोलताय? अर्धांगिनी होणार आहे मी तुमची. आता हे तुमचं हे माझं असं काही नसणार आहे. जे काही असेल ते सगळं आपलं. सुख दुःख सगळं आपलं. मित्र, हे एवढं सगळं तू मला फक्त 3 शब्दात सांगू शकली असतेस. कोणत्या? आय लव्ह यू. ठीक आहे, हरकत नाही. मी वाट बघेन. बोला.
तुम्हीच बोला. तुम्ही मला इथे बोलवलं फक्त आईस्क्रीम खायला की तुम्हाला आणखी काही बोलायचं होतं? येस, ऍक्च्युली मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. मला फक्त एवढंच हवंय की हा व्हिडिओ अद्वैत पर्यंत पोचता कामा नये. कोणत्या विषयावर? नेत्रा, आता मी तुला जे विचारणार आहे त्याचं मला एकदम खरं खरं उत्तर हवं आहे. विचारा ना. हनीमून साठी कुठे जायचं आपण? साहेब, तुम्ही नका ना असं करू. मित्रात लाजण्यासारखं काय आहे आता? मी तर 10-12 दिवसांची सुट्टी टाकणार आहे. एवढे दिवस? सी काय आहे, मी आत्ता जिथे जॉब करतो तिथला बॉस याच घरात राहतो, सो मला सुट्टी मिळेल. तू सांग ना कुठे जायचं? मला काय, मला वावशी सुद्धा चालणार आहे. कुठे जायचं हनीमून साठी? नेत्रा, मी समजू शकतो तुला आत्ता हे सगळं ऑकवर्ड होतंय, पण तूच आत्ता मला काय म्हणालीस की इथून पुढे आपल्यामध्ये तुझं माझं असं काही नसेल, जे काही असेल ते आपलं असेल, हो ना? मग आपल्या लाईफ मधले सगळे डिसिजन आपल्याला दोघांना मिळून घ्यायचे आहेत, नाहीतर आयुष्यभर सगळे डिसिजन्स मीच घेतोय असं नकोय मला. आपल्या लाईफ मधले सगळेच लहान मोठे डिसिजन्स आपण दोघांनी मिळून घ्यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी ऑफिसला जाताना कपडे कुठले घालायचे ते, आपल्या मुलांची नातवंडांची नावं काय ठेवायची इथपर्यंत. सांग ना कुठे जायचं आपण हनीमून साठी? हे मी रूम मध्ये जाऊन खाते. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालंय मला अजून. आपल्यासाठी तुम्ही जे काही ठरवाल ते चालेल मला. हो, तुम्ही झोपा आता. हल्ली खूप धावपळ होते ना, थोडा आराम करा. गुड नाईट. गुड नाईट.